We have already started first lesson reproduction in lower and the higher plants, and in last video we have seen what is the asexual mode of reproduction for the plants. In that we studied the different ways of the asexual mode of reproduction, fragmentation, budding, spore formation, binary fission, gemule formation. These are all the asexual mode of reproduction in the plants, and in this video we will start your new topic from your first lesson, sexual reproduction. आता sexual reproduction म्हटलं की of course one male gamete is there, one female gamete is there, fusion of a gamete is there, and then there is a process of the reproduction or the further reproduction. So कॉमन सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे ऑफकोर्स एक मेल गॅमेट आहे, त्यात एक फिमेल गॅमेट आहे. पण या लेसन मध्ये आपण पर्टिक्युलर प्लांट्स बद्दल बोलणार आहोत. इफ यू रिमेंबर इन लास्ट इयर इन द 11th स्टँडर्ड प्लांट किंगडम काय आहे, प्लांट किंगडम मध्ये कुठले कुठले क्लासिफिकेशन कसं झालेलं आहे, ऑन कुठले कॅरेक्टर्स कुठल्या बेसिसवरती हे डिफरन्सिएशन किंवा ग्रुप पडलेले आहेत हे तुम्हाला माहिती आहे असं कन्सिडर करेल मी. आणि अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, these are such the groups of the plant. त्यापैकी सेक्शुअल रिप्रोडक्शन हे फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये होत असतं. फ्लॉवरिंग प्लांट्स मीन्स कुठले प्लांट्स आहेत स्टुडंट्स? Of course, they are the angiosperms. They are the seed bearing plants. So that's why seed आहे म्हणजे flower आहे. Correct? So the sexual reproduction in the flowering plants involves the production of the male and the female gametes. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मेल आणि फिमेल गॅमेट आपण फ्लॉवरिंग प्लांट मध्ये कसं आयडेंटिफाय करणार? करेक्ट, मेनी ऑफ द स्टुडंट्स नो अबाउट दिस, बट काही स्टुडंटनी ऐकायचं आहे आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी सुद्धा ऐकायचं आहे की काय आहेत मेल आणि फिमेल गॅमेट, आणि तुम्ही फ्लॉवर मध्ये कसं का आयडेंटिफाय करणार की कुठला मेल गॅमेट आहे आणि कुठला फिमेल गॅमेट आहे. यू कॅन सी हिअर द डायग्राम ऑफ द फ्लॉवर. दीज आर द पार्ट्स ऑफ द फ्लॉवर. हे तुम्हाला पुढे समजणारच आहे. पार्ट्स ऑफ द फ्लॉवर तुम्ही कुठल्या पार्टला कोणत्या बॉटनिकल नावाने ओळखणार ते. बट स्टिल नाउ यू जस्ट हॅव टू रिमेंबर व्हॉट इज द मेल गॅमेट अँड व्हॉट इज द फिमेल गॅमेट. इथे फ्लॉवर पार्ट सारखा जो तुम्हाला पार्ट दिसतोय दॅट इज द गायनोशियम अँड दिस इज द फिमेल गॅमेट which consists of ova, which consists of egg, which is responsible for the reproduction and the continuity of the species. And whatever the four type of the parts you can see here, that is the androecium, and androecium is the male reproductive part. या टॉपिक मध्ये androecium चा पूर्ण स्टडी आणि गायनोशियम चा पूर्ण स्टडी आपण करणार आहोत. So again the next concept is the pollination. What is a pollination then? The transfer of the male gametes to the female ovules in a process called pollination. Okay? जर फर्टिलायझेशन होणं गरजेचं आहे, ऑफकोर्स फर्टिलायझेशन होणं गरजेचं आहे, पण त्याआधी पॉलिनेशन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे स्टुडंट्स फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये. मग हे पॉलिनेशन कसं होणार? जेव्हा मेल गॅमेट ट्रान्सफर होणार कुठे? टू द फिमेल ओव्ह्यूल्स. दॅट मीन्स हे मेल गॅमेट ट्रान्सफर होणार फिमेल ओव्ह्यूल मध्ये. That process is called pollination, and after the pollination there as the fertilization happens and ovules grows into the seeds within a fruit.
Correct. Next point, that all organisms reach to the maturity in their life before they can reproduce sexually. ओके, एक जर कॉमन फेजेस जर तुम्ही ऐकले असतील अबाउट द प्लांट्स अँड अबाउट ॲनिमल्स, देर इज अ ज्युअलाइन फेज इज देअर. ओके, ज्युअलाइन फेज आपण हे ॲनिमल्सच्या बाबतीत म्हणतो. बट नाव हिअर वी आर studying about the plants, so we will call as a vegetative phase to the juvenile phase. मग व्हेजिटेटिव्ह फेज म्हणजे काय आहे? छोट्याशा प्लांट पासून मॅच्युअर प्लांट तयार होणार. मग तो छोटासा प्लांट आणि मॅच्युअर होईपर्यंतचा जो काही काळ आहे प्लांटचा, दॅट इज द व्हेजिटेटिव्ह फेज. आणि आफ्टर द कम्प्लिशन ऑफ द व्हेजिटेटिव्ह फेज त्यामध्ये अँड्रोशियम यायला लागतील, गायनोशियम यायला लागतील. काही फ्लावर मध्ये फक्त अँड्रोशियम असतो, दॅट इज द युनिसेक्शुअल प्लांट. काही फ्लावर मध्ये फक्त गायनोशियमच प्रेझेंट आहे और द ओव्हरी प्रेझेंट आहे, दॅट इज ऑल्सो द युनिसेक्शुअल प्लांट. बट इन सम प्लांट व्हॉट हॅपन, बोथ मेल अँड द फिमेल गॅमेट्स आर प्रेझेंट. ओके, सो हे जे तुम्ही एक्झाम्पल बघता आहे इथे, दॅट इज द बायसेक्शुअल फ्लावर. That means both the gametes are present in the one flower only. And after the completion of the vegetative phase, that plant go in the reproductive phase. मग reproductive phase मध्ये काय होणार? Pollination होणार. Pollination मध्ये काय? The transfer of the male gametes to the female ovules. मेल गॅमेट्स कोणावरती पडणार? फिमेल ओव्ह्यूल्स वरती. आणि त्यानंतर पॉलिनेशन झाल्यावर फर्टिलायझेशन होणार आणि स्टेप्स बाय स्टेप्स ओव्ह्यूल्स ग्रोज इनटू द सीड्स विदिन अ फ्रूट. That is the reproductive phase and can be seen easily in the higher plants at the time of the flowering. Okay. मग असा कुठला पार्ट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जो खूप इम्पॉर्टंट आहे प्लांटसाठी? ऑफकोर्स आपण इतका वेळ फ्लावर बद्दल चर्चा करतोय म्हणजे द फ्लावर इज अ स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ अ प्लांट in which a sexual reproduction takes place. Okay, so we will see here what are the parts of the flower. प्रत्येक पार्ट हा मी इथे मेन्शन केलेला आहे आणि त्याबद्दल इथे डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे. जर तुम्हाला शॉर्ट नोट्स पाहिजे असतील किंवा लक्षात राहण्यासाठी शॉर्ट नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही हे लिहू शकता. Okay, so what are the parts of flower? Actually, the flowers are made up of the reproductive and the non-reproductive structures. मग यामध्ये तुम्ही अजून क्वेश्चन आहे की कसं काय आयडेंटिफाय करणार की कुठला नॉन रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे, कुठलं रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे. करेक्ट. सो लेट्स सी हिअर दिस डायग्राम. This is the flower and these are the parts of the flower. We will start with the calyx. Actually, androecium and the gynoecium. That means male reproductive organ and the female reproductive organ. These two are the reproductive part of the flower, whereas the calyx, corolla, these are the non-reproductive part of the flower. Remember it student, नाहीतर तुम्ही कन्फ्यूज होऊन जाणार आणि तुम्ही म्हणणार की नाही मॅडम कॅलेक्स आणि करोलाच आहे कारण की ते पहिल्यांदा दिसतात. That is not the point. Calyx and corolla, these are the non-reproductive part, whereas the androecium and the gynoecium, these are the reproductive part. मग आता परत हे सांगायची गरज नाहीये तुम्हाला की अँड्रोशियम कुठला गॅमेट आहे आणि गायनोशियम कुठला गॅमेट आहे. ऑफकोर्स द अँड्रोशियम इज द मेल रिप्रोडक्टिव्ह अँड gynoecium is the female reproductive gamete or the reproductive part.
Okay, so let's see here what is the calyx. डायग्राम दिसतेय तुम्हाला ही फुलाची. त्यामध्ये हे ग्रीन कलर जे सगळ्यात खालचा जो पार्ट असतो फ्लावरचा, दॅट इज द कॅलिक्स. It is the outermost wall which is made up of usually green leaf-like structure that is called the sepals. After the sepals, you can see here the light blue colored petals. Okay, actually ह्या पेटलचे कलर वेगळे वेगळे असू शकतात. It may be a yellow, it may be a red, it may be a blue, it may be a green. Actually they are the attractive part of the flower, ज्याला तुम्ही फुलांच्या पाकळ्या म्हणता. So that is the corolla that contains often brightly colored petals. After that, androecium and the gynoecium. Now you are well familiar with these two terms in this lesson. आणि पुढेही तुम्हाला हे खूप जास्त ऐकावं लागणार आहे की मॅडम कितीदा ऐकायचं आम्ही androecium, gynoecium, androecium, gynoecium. But they are the most important structure and the part in the sexual reproduction in the plants. So the androecium is the third role that contain the male reproductive structure, and that is called the stamens. You can see here these are the stamens that contain the anther and the filament. Okay, याचा डिटेल स्टडी आपण पुढे करणारच आहोत, पण सध्या पुरतं इतकं लक्षात ठेवा. And the gynoecium. Gynoecium is the innermost part which is made up of the female reproductive structure that is called the carpel. मग कुठले कुठले पार्ट्स आहेत फ्लावरचे? कॅलिक्स, करोला, androecium, gynoecium, and which is called the carpel. Both the calyx and corolla are the non-reproductive structure of a flower, while the androecium and the gynoecium are the reproductive structures. Okay students, so clear with the parts of the flower. So here we will see what is the function of the flower now. तुम्हाला एक टिपिकल डायग्राम कळली आहे फ्लावरची, ज्याला तुम्ही कशाला सेपल्स, कशाला पेटल्स असे सगळे वेगळे वेगळे नाव तुम्हाला कळलेले आहेत. तुम्हाला हेही समजलं आहे की त्यामधला कुठला पार्ट फ्लावर मधला इम्पॉर्टंट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी. So the function of a flower is to produce the haploid gametes and to ensure that fertilization will take place. Correct. Now you are know that the typical flower that consists of the 4 different role: calyx, corolla, androecium and the gynoecium. सेक्शुअल रिप्रोडक्शन जरी होत असलं तरी त्याचे एक स्पेशल इव्हेंट्स असतात. ऑफकोर्स प्रत्येक जर आपण गोष्ट बघितली तर त्याचा एक सिक्वेन्स असतो. लाईफ सायकल झाली, फूड चेन झाली, प्रत्येकाची एक स्पेशल इव्हेंट आहे की हा झाल्यानंतरच हे होऊ शकतं, ते झाल्यानंतरच ते होऊ शकतं. लाईकवाईज इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन दॅट इन्व्हॉल्व्स द 2 मेजर इव्हेंट्स. फर्स्ट इज द मियोसिस and the fusion of a gametes. Correct. So मग हे सेक्शुअल सिक्वेन्शियल इव्हेंट्स एका व्यवस्थित ग्रुप मध्ये अरेंज केलेले आहेत इन द डिस्टिंक्ट 3 stages. First is the pre-fertilization event, then fertilization event and the post-fertilization event. मग प्री फर्टिलायझेशन इव्हेंट मध्ये तुम्ही काय स्टडी करणार आहे? Of course you will study the detailed structure of the androecium and the detailed structure of the gynoecium. मग फर्टिलायझेशन मध्ये काय स्टडी करणार? फर्टिलायझेशन कसं होतं, फ्युजन कसं होतं, जे काही तुमचे मेल अँड फिमेल गॅमेट तयार झालेले आहेत. अँड पोस्ट फर्टिलायझेशन मीन्स
how the complete sexual reproduction is there. That is the post-fertilization. So whatever the sequential events are there, that we will discuss in the next video. Okay, so keep watching and study well and stay home and stay safe. Thank you.